भविष्य 11 कासपाडा चावी या सामन्यामधला मॅन ऑफ द मॅच मानकरी होता ऋतिक. धुंडावडवली संघाचा तो मॅन ऑफ द मॅच आपला द्यायचं राहिलं होतं. अविनाशजी गायकवाड यांना विनंती करेल की आपल्या हस्ते ऋतिक याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी नितीन, त्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे, आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. त्याच्यानंतर नितीन याला देखील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. दिपेश अविनाशजी गायकवाड यांच्या हस्ते नितीन याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर बोलूयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण सामना रंगताना पाहणार आहोत. आई गावदेवी पिलंजे विपक्ष जय दुर्गा विश्वगड या दोन बलांड्या संघांमध्ये आपण सामना रंगताना पाहणार आहोत. विश्वगड संघाने प्रथम नाणेफेकीचा गोल प्राप्त केल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत. पिलंजे संघ प्रथम फलंदाजी करिता गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय हार्दिक. गोलंदाजी मार्कवर सज्ज आपण पाहतोय हार्दिक आणि स्ट्राईक एंडला असतील शुभम, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक अशी सलामी वैयक्तिक जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंच देखील आमचे खेळपट्टीच्या दिशेने रवाना होत असताना चला तर लेट्स प्ले. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला होती सुरुवात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो शुभम, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक. विश्वगड आणि पिळंजे सामन्याला होती सुरुवात. फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन आले तर हार्दिक अगदी आपण पाहिले शफल झाले. शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून आले होते. उचलून फेक देखील केली गेली आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर दोन धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. श्री गणेश गेला इथे आपण पाहतोय संघाचं खातं देखील ओपन केलं जात आहे. इनफिल्डच्या वरनं खेळून काढलं होतं डीपमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं दूरवरून आले, फील्ड देखील केल्या गेल्या आणि दोन धावा आल्यात. हार्दिक यावेळेस लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. कधी आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहू शकता निर्धाव चेंडू आलाय. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळताना पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचं शॉट सिलेक्शन होतं, मात्र एज लागली असावी आणि अपील देखील होतं, मात्र नाही एज लागलेली नव्हती. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावा येते. नक्कीच आपण पाहिलं असेल एवढा जल्लोष पाहायला मिळाला होता, आवाज तेवढा आला होता. मात्र बॅटला लागले. यस, बॅटला लागले. बॅटला लागलं होतं चेंडू. पंचांनी त्यांच्या निर्णयामध्ये करेक्शन केलंय आणि ते आम्हाला दर्शवलंय देखील. धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकावर. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा अगदी आपण पाहिलं असेल ना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता या चेंडूवर,
आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता पाहू शकता आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलच्या मेरिटवर जाऊन खेळले नव्हते, अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण देखील घेतलं होतं या चेंडूने, तेच आपल्याला पाहायला मिळालं आहे. अजून एक निर्धाव चेंडू आलाय, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकावर. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न, झेलची संधी निर्माण झाली होती, क्षेत्ररक्षकाकडनं झेल सुटल्या, जीवनदान दिलं जाते आणि त्याच्यानंतर एक धाव देखील पडून पूर्ण केली गेली. नक्की झेलची संधी होती त्या ठिकाणी, जर झेल स्वीकारला असतं तर पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, चुकी गेल्या आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एक धाव देखील. तर षटक उल्लेख करायचं झालं तर हा षटक अप्रतिम राहिला आहे, कारण आपण पाहिलं असेल 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा फक्त आणि फक्त 4 आल्यात. पहिलं षटक पाहतोय पॉवर प्लेचं षटक, आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच एक संधी असते खूप साऱ्या धावा बनवण्याची, मात्र आपण गोलंदाज पाहतोय. हार्दिक कौतुक करावं लागेल हार्दिक याचं, आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव हाताळलेत त्यांनी. आणि त्यानंतर आपण पाहतोय मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच नाकारतायत अपील. आउट नसेल, नक्कीच चालाकी चाणक्यरीती दाखवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. पुढील चेंडू यावेळेस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चुकीचा शॉट सिलेक्शन म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अगदी आपण पाहिलं तर पॉपिन क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता, ऑफ साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडू आलाय, शेवटचा चेंडू देखील निर्धाव आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 4 या अंकावर. इथून गोलंदाजाचं कौतुक नक्कीच करावं लागेल, कारण पहिल्या चेंडूमध्ये अप्रतिम गोलंदाजी त्यांनी साकारली आहे, अचूक लाईनवर गोलंदाजी हाताळली आणि धावा आपण पाहतोय 4 या अंकावर. फलंदाजांना हात गोळण्याची संधी दिली नाहीये. शुभम पाटील यांच्याकरता पारितोषिक आहे, प्रतीक पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 500 रुपये आणि सलगचे 3 चेंडूवर 3 षटकार जर लगावले, यतिराज पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल, सॉरी 2000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर मात्र पारितोषिक लागलेत शुभम करिता, प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपये आहेत प्रतीक पाटील यांच्याकडनं आणि त्याच्यानंतर 2000 रुपयाचं सुद्धा कॅश प्राईज आहे आणि ते जमा देखील करायचं आहे ते. चला तर बुलियात गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज झालेत संकेत. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या आतली कडा घेऊन त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये फील्ड देखील केला गेला आणि एकदा वाली आहे या चेंडूवर देखील. संकेत नवीन गोलंदाज आहेत. नक्कीच मी उल्लेख केला होता, फलंदाजांना अगदी बांधून ठेवलं गेलं, हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये, कारण त्या प्रकारची गोलंदाजी देखील होती आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवलाय नक्कीच, मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी आलाय षटकार शुभम. जे लावतायत त्यांच्याकरिता की तुम्ही कॅश प्राईज जी असेल ती इथे जमा करा, त्यानंतरच तुमचा पुकार दिला जाईल, ते बक्षीस लावलं जाईल. यावेळेस अगदी आपण पाहिलं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. षटकार आल्यानंतर हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतो, कारण षटकार आल्यानंतर भरपूर वेळेला आपण पाहिलं असेल गोलंदाज थोडासा दबावात असतो, दिशाहीन चेंडू हाताळले जातात किंवा चुकीचा चेंडू हाताळला जातो. मात्र यावेळेस कौतुक करावं लागेल, कमबॅक केलं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे, कारण षटकार आल्यानंतरचा हा चेंडू अप्रतिम राहिला आहे. पुन्हा एकदा संकेत, हा अगदी लोवर बुलटॉस ऑफ साईडला फटका एक्झिक्यूट केला, अलाउंड द कार्पेट एकदा पळून पूर्ण केली गेली. त्या ठिकाणी थोडीसं आपण पाहिलं तर गचाड असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, फंबल झाले होते क्षेत्ररक्षक आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दोन्हीही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावर.
दुसऱ्या षटकातील देखील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, पुल अँड सक्सेसफुल. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आलाय. 6 धावांसाठी शुभम याच्या बॅटमधून अजून एक षटकार. चेंडू त्याने अप्रतिम हाताळला होता निर्धाव आलेला. त्यानंतरचा हा चेंडू देखील आपण पाहतो. षटकार आल्यानंतरचा हा देखील एक निर्धाव चेंडू आलाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 19 या अंकावर. नेक्स्ट मॅच आई गावदेवी अलखिवली विपक्ष मनोज 11 भवरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉसबॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे. फर्स्ट इनिंग ब्रेकमध्ये अर्थातच 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. दोंडावडवली संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. दोंडावडवली आता नवीन गोलंदाज झालेत भावेश. नक्कीच आपण पाहिलं असेल पहिलं षटक तर खूप सारं चांगलं राहिलं होतं. कौतुक करावं तेवढं कमी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 4 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या. त्यानंतरचं दुसरं षटक आपण पाहिलं ना तर फलंदाजागिरीचा प्रभावी ठरलाय. 2 षटकार आले त्या षटकामध्ये. समरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पिलंजे वेलकम, आपणास विनंती आहे मंचावर येऊन विराजमान व्हायचे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आता आपण पाहतोय पहिला चेंडू अगदी आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे हाताळला गेला होता. अगदी गुडलेन स्पॉटला पिच केल्यानंतर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर एज आणि यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली. पहिलं विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋतिकच्या स्वरूपामध्ये पहिलं विकेट आलंय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय यज्ञेश. सलामीची जोडी जी आली होती मैदानामध्ये ती कुठेतरी आता फुटताना आपण पाहतोय. शुभम नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि शुभम याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण 2 षटकार देखील वाहिलेत. वैयक्तिक 17 धावांवर गेलतोय तर 9 चेंडू फेस केलेत आणि 17 धावांवर खेळत असताना शुभम पाहतोय नवीन फलंदाज आला त्याच्या समेत त्याची साथ देण्याकरिता यज्ञेश. भावेश याने पहिल्याच चेंडूवर नक्कीच विकेट तर प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा भावेश. यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी आलाय षटकार यज्ञेश याच्या बॅटमधनं. .25 25 रन. यज्ञेश याने आल्या आल्या आपल्या देखील शक्तीचं प्रदर्शन केलंय. यज्ञेश याने दाखवून दिलंय मी देखील मोठे प्रहार करण्यासाठीच ओळखलं जात आहे आणि त्याच प्रकारचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला यज्ञेश याच्या बॅटमधनं. टाइम परफेक्ट होता आणि पॉवर सुद्धा खूप सारी जनरेट केली होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं 6 धावांसाठी षटकार आला. पुन्हा एकदा यावेळेस अजून एक उडवलाय या आधी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावर आलाय. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच यज्ञेश अगदी डकआउट मधनं सेट होऊन आलेत आणि त्यांचे या ठिकाणी आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत प्रणय, ते आम्हाला दर्शवत आहेत. आम्हाला नक्कीच सांगतायत की यज्ञेश नेहमी सलामीच्या जोडीमध्ये येत असतो सलामी करण्याकरिता. मात्र आज 1 डाऊनला आला. ही वेगळी रणनीती आखली आहे आणि त्या रणनीतीमध्ये आपण पाहतोय रणनीती आखली आहे त्या प्रकारचा खेळ देखील करताना यज्ञेश बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. इथून या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होईल का हे देखील आपण पाहणार आहोत.
गोलंदाज भावेश आता मात्र महागडे ठरत असताना आपण पाहतो पहिल्या चेंडूवर विकेट जरूर आला होता, मात्र त्यानंतर यज्ञेश आले आणि यज्ञेशने आल्या आल्या प्रहार जरूर केलेत. त्यावेळेस ऑफ साईडला कट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारची चूक न करता पॉइंटमध्ये जेल स्वीकारली जाईल आणि महत्वाचं विकेट. यज्ञेश बॅक टू द डगआउट. या चेंडूवर कमबॅक केलंय गोलंदाज भावेश याने, कारण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. जय दुर्गा स्पोर्ट्सचा सुपेगाव आणि त्याच्यानंतर जे फ्लेक्स आपण पाहू शकतात ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेकरिता मोलाचे योगदान लागले. यावेळेस नवीन फलंदाज आल्या, शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम शॉट आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, कोणत्याही प्रकारची चूक न करता. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकतोय प्रमोदजी पवार यांचं फ्लेक्स दाखवलं जातं. त्याच्यानंतर कैलास माऊली यांचं देखील फ्लेक्स दाखवलं जाते. सर्व आपण पाहतोय पूर्ण मैदानामध्ये अगदी फ्लेक्स भरपूर सारे लावलेत. त्याच्यानंतर संतोष एकनाथजी पाटील साहेब यांचं देखील फ्लेक्स पाहायला मिळत आहे. अल्ताफ बाली यांचं देखील आपण फ्लेक्स पाहतोय. चला तर वलियत सामन्याकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय. भावेश नवीन फलंदाज झालेत, लावून तर कार्पेट केलून काढलंय. क्षेत्ररक्षक होतंय, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला, 4 धावांसाठी आलाय चौकार. देखील आल्या आल्या आपण पाहिलं असेल हा चेंडू अगदी अलाउड द कार्पेट केलून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक होत आहे, दोन्ही क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न देखील केले, मात्र हुलकावणी देत चेंडू 4 धावांसाठी चौकार आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 35 धावा. नक्कीच पहिलं षटक आपण पाहिलं असेल ना तर प्रभावी राहिलं होतं गोलंदाजी करत असणाऱ्या संघाकडनं, आणि त्यानंतर जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तिथे धावा आल्या 15 आणि या तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. आणि इथून आपण पाहू शकता एक चांगला स्कोर बनता येईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 35 धावा. तर इथून जर अजून आपण पाहायला गेलं तर 10 धावा जर आल्या ना, 10 ते 15 धावा आल्या तर एक चांगली टोटल म्हणता येईल. शेवटचं षटक घेऊन येतील गोलंदाज आपण पाहतोय तुषार. शेवटचं षटक असेल, ज्या षटकाला हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर असं म्हटलं जातं. या षटकामध्ये नक्कीच भरपूर साऱ्या धावा येणं गरजेचं आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शुभम, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले देखील उदय, तो शुभम स्ट्राईक एंडला असेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला असेल तर ताकदीच्या जोरावर खेळण्याचा प्रयत्न होता आणि ते धावबाद होतात. ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. सोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. शुभम बॅक टू द डगआउट. अगदी पाहू शकता की हा चेंडू नक्कीच शॉर्ट पिच जरूर होता, मात्र स्लोवर वन चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने देखील आला होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि त्यानंतर चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि पाहू शकता धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. सलामीच्या जोडीमध्ये आलेला शुभम देखील टगोटच्या आश्रयाला परतताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज आलेत सागर. मयूर स्ट्राईक एंडला असेल. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, मिस टाइम शॉट आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 बाउन्स उचलून फेक केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि पाहू शकताय थ्रो थोडासा आपण पाहिलं ना तर थोडासा आपण पाहिलं वाईड होता, डायरेक्ट थ्रो नव्हता. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात.
गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. आणि मयूरचा जर विचार केला तर भारी भरकम शैलीचा हा फलंदाज, मात्र काय धावतो आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या आपण पाहतोय 37 या अंकावर, 37 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल केला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल आणि अजून एक विकेटचं बदल. जेल स्वीकारली जाईल. मयूर बॅक टू द डगआउट. या चेंडूवर आपण पहिल्या चेंडूपासून पाहिलं असेल ना तुषार, तर जास्त वेगवान चेंडू हाताळले जात नाहीये. बोटं फिरवली जातात, व्हेरिएशन दाखवलं जात आहे. आणि त्यामध्ये आपण पाहतोय फलंदाज देखील फसताना जे सापडं रचलं जात आहे, त्यामध्ये फलंदाज अडकले देखील जात आहेत. या षटकामध्ये 2 विकेट आलेत. नक्कीच आपण पाहिलं, मी म्हटलं होतं की या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर एक चांगली टोटल म्हणू शकतात. मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं. इथनं नवीन फलंदाज आलेत, साहिल. आणि पहिलाच चेंडू आपण पाहिलं साहिलच्या अगेन्स्ट सुद्धा निर्धाव चेंडू आलाय. या प्रकारची गोलंदाजी यादी नक्कीच आपण पहिल्याच षटकामध्ये पाहिली होती आणि त्याच प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहतोय. कारण आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकानं कोणत्याही प्रकारची चूक न करता आपण पाहतोय स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेटचं पतन. साहिल बॅक टू द डगआउट. ज्यावेळेस यज्ञेशची विकेट आली त्यानंतर अगदी जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय तो लगेच डगआउटच्या आसऱ्याला परताना वाहतोय. विकेटची लाईन लागली म्हटलं तरी बाबका ठरणार नाहीये. यज्ञेश बाद झाला, त्यानंतर देखील आपण पाहिलं असेल अजून एक फलंदाज बाद झाले, नवीन फलंदाज आलेत. महेंद्र आलेत. शेवटचा चेंडू चेस असेल नक्कीच या षटकातील. यापुढील होणारी मॅच आई गावदेवी अलखिवली विपक्ष मनोज 11 भवरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉसबॉक्समध्ये सज्ज असतीलच, पण लगेच नाणेफेकीकडे देखील वळणार आहोत. या चेंडूवर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद झालेत फलंदाज. अलखिवली संघाने नाणेफेकीचा कल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केलंय मनोज 11 भवरपाडा संघाला फलंदाजी करिता. नेक्स्ट मॅच आपण नक्कीच पाहणार आहोत. मात्र आता चालू असलेला सामना आपण पाहतोय आई गावदेवी पिळंजे विपक्ष जयदुर्गा विश्वगड दोन संघांमध्ये. आणि प्रथम फलंदाजी करत असताना पिळंजे संघाने धावा जोडल्यात. एकंदरीत 38 आणि 39 धावांचं आव्हान विश्वगड संघापुढे ठेवलं गेलं.
चला तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. पिळंजे संघ आणि विश्वगड संघ, तुम्हाला देखील विनंती असेल की आपली सलामीची वैयक्तिक पारंपरिक जोडी मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. या ठिकाणी शुभागमन झालंय समरजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत, वेलकम. आपण पाहत आहात कैलासवासी हबबस जाणूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026चा हा रणसंग्राम क्रिकेटचे सामने रंगताना आपण पाहतो. आजचा या स्पर्धेतील पहिला दिवस चालू असलेला सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी पिळंजे विपक्ष जय दुर्गा विश्वगड. आई गावदेवी पिळंजे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा जोडल्यात आणि विजयाकरिता 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलं विश्वगड संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुषार आणि नितेश स्ट्राईक एंडला असेल तर तुषार, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नितेश आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यश. चला तर सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यश. यश कशा प्रकारे गोलंदाजी करेल आणि आपल्या संघाला यश निर्माण करून देईल का. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड उडवलाय, वन बाउन्स, 4 धावांसाठी आलाय. हा संघर्षाचा चमकार तुषार याच्या बॅट. पुन्हा एकदा यश. यावेळेस शफल ओपन खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग लेग रिझर्व मध्ये. 4 धावांसाठी आलाय. अजून एक चमकार. अगदी आपण पाहायला गेल्यानंतर फुलटॉस चेंडू होता, शफल झाले होते आणि त्यानंतर आपण पाहिला हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली आणि लॉंग लेग रिझर्व मध्ये 4 धावांसाठी चमकार देखील आलाय. सलगच्या 2 चेंडूवर 2 चमकार आलेत. धावा पाहतोय 8 या अंकावर. 2 चेंडूवर 2 चमकार. आता इथून पुढे हा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, कारण आपण पाहिलं दोन्ही चेंडूवर अप्रतिम धावा आल्या. तर हा चेंडू अप्रतिम चेंडू होता. तेज तर्रार मारा, तिखट मारा म्हटलं तरी वमगट रार रे. चेंडू अगदी आपण पाहिलं ना तर हा चेंडू पाहतोय अलाउंड द कार्पेट सरळ स्टेड उडवला आणि त्यानंतर आपण पाहिलं एक धाव देखील आली. यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलंय. दी आपण पाहतोय काही धापा रोखल्या गेल्यात. दी लॉंग ऑन वरून वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत धावत गेले होते क्षेत्ररक्षक आणि काहीशा धापा रोखताना आपण पाहिलंय. 3 धापा आल्यात. बाउंड्री चेक करायची आहे. पंचांनी या ठिकाणी थर्ड अंपायर मागितलंय. बाउंड्री चेक केली जाईल.
सेफ आहे, 3च धावा असतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 13 या अंकावर. तर इथून नवीन गोलंदाज पाहतोय, षटक क्रमांक 2 घेऊन आलेत गोलंदाज महेंद्र. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं असेल काय क्षेत्ररक्षण राहिलं, एक धाव रोखली गेली पण 3 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. चौकार असता जर त्या प्रकारचं मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. जे जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत, हातात पाण्याची बॉटल घेऊन येतात, त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरून यायचंय. महेंद्र सुरुवात करतील आपल्या स्पिलला, दुसरा षटक घेऊन आलेत महेंद्र. पहिला चेंडू, हो हो अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला, अगदी स्लोपर पण चेंडू पाहायला मिळाला. होऊ शकता कशा प्रकारे हा चेंडू पाहायला मिळाला होता. अगदी आपण पाहिलं तर बोटं फिरवली पहिल्याच चेंडूवर, लोवर फुलटॉस चेंडू होता, मात्र बॅट खूपच आधी आली होती आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि निर्धाव चेंडू आला. महेंद्र गोलंदाज आपण पाहतो, पहिला चेंडू निर्धाव आला. इथून पुढे हा षटक कसा राहणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. फलंदाज आपण पाहतोय तुषार याने नक्कीच अप्रतिम कामगिरी बजावली. आतापर्यंत 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस फुल टॉस चेंडू शफल झाले होते, चुकी घडली आहे, बिमर हाताळला, पंचांनी लगेच दंडित केलाय, नो देखील आले आणि चौकार देखील आलाय. त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण फलंदाज पाहतोय. त्याच्यानंतर 4 धावांसाठी चौकार देखील आला. 4+1 एकंदरीत या चेंडूवर 5 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि धावसंख्या आपण पाहतोय 18 या अंकावर. आता यापुढील चेंडू नक्कीच फ्री हिट असेल. हा चेंडू भीमर हाताला आणि त्यानंतरचा हा चेंडू फ्री हिट असेल. उघडा डोले पहा नीट, कारण यापुढील चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिट चेंडूवर किती धावा जोडल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. भरपूर वेळेला आपण पाहिलं असेल फ्री हिट चेंडूवर खूप साऱ्या धावा देखील येतात, मात्र जर गोलंदाज तेवढ्या चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असेल तर निर्धाव चेंडू देखील आला आहे. नक्कीच मी उल्लेख केला आणि त्या प्रकारचा चेंडू देखील पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिला चेंडू हाताळला होता ना, त्याचप्रमाणे हा चेंडू देखील हाताळताना आपण गोलंदाज महेंद्र याला पाहतोय. या चेंडूवर देखील थोडीशी फ्लाईट दिली होती आणि स्लोवर वन चेंडू देखील पाहायला मिळाला. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा महेंद्र, यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने कट केलाय, ऑन साइडला डन केलाय. क्षेत्ररक्षक आल्यात, एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. नक्की क्षेत्ररक्षक आले होते, मात्र थोडेस आपण पाहिलं तर त्यांच्याकडनं एक शॉट आहे. यस, एक शॉट आहे, एकच धाव असेल. एक शॉट होती आणि एकच धाव पाहायला मिळते. एकंदरीत इथे 2 धावा पळून पडल्या नक्कीच होत्या, पळून पूर्ण देखील केल्या, मात्र एक शॉट आपल्याला पाहायला मिळाले. पंच तटस्थ आहेत, पंचांचं खूप बारकाईने नजर ठेवून असतात आणि त्याचं आम्हाला लगेच दर्शवलं गेलं. धावसंख्या आपण पाहतो 19 या अंकावर. यावेळेस शफल झाले, त्यानंतर ऑफ साईडला कट केलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नक्कीच पाठलाग करतायत. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षकाकडनं पोहोचले होते, त्यानंतर थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर 3 धावा देखील पळून पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल आणि ज्या प्रकारचं तालमेल हवं असतं त्या प्रकारचं तालमेल देखील दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतो इथून 22 रन्स. आता मात्र विजयाकरिता 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल विश्वगड संघाला. 14 चेंडू 17 धावा. महेंद्र, नितेश शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल ना की या चेंडूवर शफल जरूर झाले होते. शॉर्ट पिच चेंडू देखील होता, मात्र शफल खूप जास्त प्रमाणात झाले होते. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं बॅटनं बॉलमध्ये संपर्क नव्हता. पाहू शकता किती प्रमाणात शफल झाले होते. अगदी वाईट जी रेषा आहे तिथे जाऊन उभे राहिले होते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला हा निर्धाव चेंडू आला. नक्कीच गोलंदाजाने ते ओळखलं होतं आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील ट्रॅव्हल देखील केला गेला. महेंद्र यावेळेस उडवलाय नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तरी कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. पहिलं विकेटचं बदन. नितेश बॅक टू द डग आउट.
ते आपल्याला पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 22 रन्स. आता इथून आपण पाहतोय विजयाकरिता बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. पण पाहताय या स्पर्धेतील लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. नेट अँड क्लीन टेलिकास्ट प्रिन्स मूवीज कडनं एक नवीन इव्हेंट देखील आपल्याला पाहायला मिळाला बाली ट्रॉफी मध्ये. लाईक बिफोर करिता अशाच प्रकारचे नवनवीन इव्हेंट ते घेऊन येत असतात. चला तर बलियत सामन्याकडे. गोलंदाज आपण पाहतो यज्ञेश आलेत. यज्ञेश नक्कीच ज्यावेळेस फलंदाजी करिता आले होते ना त्यावेळेस पहिल्या चेंडूवर षटकार देखील लगावला होता. तर त्यावेळेस षटकार लगावला होता. यावेळेस पहिल्या चेंडूवर विकेट घेतील का हे देखील आपण पाहणार आहोत. कारण फलंदाजी करत असताना त्याने अप्रतिम फलंदाजी केली. ते कमी चेंडू खेळले होते मात्र त्यामध्ये धावा सुद्धा भरपूर साऱ्या जोडल्यात. तोच यज्ञेश आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषारचा विचार केला तर आतापर्यंत 10 चेंडू खेळलाय आणि धावा त्याने जोडल्यात 20. तब्बल आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत पूर्ण धावा त्याच्याच बॅटमधनं आल्यात म्हटलं तरी बाबगट ठरणार नाहीये. एकंदरीत स्कोर आपण पाहतोय 22 या अंकावर. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. यज्ञेश सुरुवात करतील आपल्या स्पिनला. हलक्या हाताने पुढे येऊन सरसवत आपण पाहिला हलक्या हाताने खेळून काढले. ऑफ साईडला एक धाव पळून पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. आता आपण पाहतोय तुषार तेवढे चाणक्यरीतीने फलंदाजी देखील करत असताना पाहतोय. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल इथून विजयाकरिता. यज्ञेश पहिले चेंडूवर 2 धावा नक्कीच आल्यात. मी उल्लेख केला होता की पहिल्या चेंडूवर विकेट घेतील का हे देखील पाहणार आहोत. मात्र आपण पाहिलं असेल हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय आणि त्यावर 2 धावा देखील आल्यात. पुन्हा यज्ञेश त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने केलाय. तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न होता. मात्र आपण पाहिलं असेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच जर चेंडू फील्ड केला असता आणि डायरेक्ट थ्रो जर अचूक आला असता तर या चेंडूवर नक्कीच फलंदाज बाद देखील ठरू शकले असते. मात्र एक धाव पडून पूर्ण केले गेले. आता स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत नवीन आलेला फलंदाज संकेत. गोलंदाजी करत असताना त्याच्या अगेन्स्ट 15 धावा कुठून काढल्या होत्या. मात्र आता पाहतोय फलंदाजी करताना 10 चेंडूमध्ये आता 14 धावांची आवश्यकता असेल. इथून सामना आपण कोणत्याही संघाच्या बाजूने सांगू शकत नाही आहात. कारण आपण भरपूर वेळा पाहिलं असेल अशा प्रकारचे सामने खूप सारे रंगत असतात. ऑन साईडला टर्न केलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. काय घडलंय त्या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल. प्रश्नचिन्ह आहे. यस बाउंड्री आहे. क्षेत्ररक्षकाने सांगितलंय चौकार आहे. अगदी पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला गेला. ऑन साईडला टर्न केलं होतं. त्यानंतर क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोचले देखील जरूर होते. मात्र चेंडू फील्ड केला आतमध्ये आणि थ्रो करताना आपण पाहू शकता जो मागचा पाय आहे तो सीमारेषेच्या बाहेर ठेवला होता आणि त्यानंतर आतमध्ये येऊन थ्रो केला गेला. त्यानंतर 4 धावांसाठी चक्कर आलाय. हा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा फ्लिक केला गेलाय. या चेंडूवर देखील एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहतोय फलंदाज तुषार आणि संकेत. अजून 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 31 या अंकावर. 8 पाहिजे इथून आता विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता असेल. स्वीट हिटचा फटका अगदी पाहिलं खाली क्षेत्र आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झालाय आणि 4 धावांसाठी आलाय चौकार संकेत याच्या बॅटमधनं. संकेत यावेळेस उडावला. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक येतील डाऊन द बॉल आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. यश होते त्या ठिकाणी. अजून एक विकेटचं पतन. संकेत बॅक टू द डगआउट.
ती शैली असेल, ती ताकद असेल तर ती देखील डिफेंड केली जाते. तेच आपण पाहणार आहोत. 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ऋतिक. ऋतिक 6 चेंडू 4 धावा. ऋतिक कशा प्रकारे गोलंदाजी करेल? स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तुषार. पहिला चेंडू उडवलाय. नक्की जेलची संधी निर्माण झाली आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता कव्हर रिझन मध्ये जेर स्वीकारली जाईल आणि महत्वाचं विकेट तुषार बाद होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. की हा सामना रंगणार आणि नक्कीच रंगताना देखील पाहतोय. कारण 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना जी महत्वपूर्ण विकेट होती सलामीच्या जोडीमध्ये आला होता आणि आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर वैयक्तिक 23 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या होत्या. तोच फलंदाज तुषार बाद होताना पाहिलं. नवीन फलंदाज आयुष आलेत. फलंदाज ऋतिक यावेळेस चुकी घडली आहे. चुकी घडली. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आधीच आपण पाहायला गेलं ना तर धावा आता कमी आहेत आणि त्यानंतर या प्रकारचे चेंडू हाताळू शकत नाही आहे. कारण 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना तुम्ही दिशाहीन चेंडू हाताळला. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल तर सिली पॉईंट देखील तैनात करण्यात आलाय. यावेळेस हलक्या हाताने उडवलाय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील पुढे. थोडेसे फंबल झालेत. नक्कीच पाय त्या ठिकाणी झटकला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी धडपडलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं या चेंडूवर धावा आल्यात 2. धावसंख्या आपण पाहतोय 38 या अंकावर स्कोर इक्वल पाहायला मिळत आहे. आता एका धावेची आवश्यकता असेल. स्कोर इक्वल आहे. एका धावेची आवश्यकता. फुल टॉस चेंडू हलक्या हाताने फटका एक्झिक्यूट केलाय आणि विजय संपादन केलंय. या ठिकाणी जयदुर्ग विश्वगड संघाने ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील घेतले आणि 3च धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधनं तब्बल 23 धावा आल्या. तोच तुषार ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत तुषार याला.
हॅलो मंडळी, नमस्कार. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये भोजनानंतर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय स्वर्गीय जानू दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 आयोजक आदरणीय कैलाशी पाटील सुपेगाव अँड फॅम टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचा पुनश्च एकदा सहर्ष स्वागत.